राम राम राम। अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणावरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन करतो। आद्य आचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत आचार्य वृंदांना साष्टांग अभिवादन करतो। पहाटेच्या पवित्र प्रहरामध्ये, पवित्र धामामध्ये, पवित्र साधन स्थानामध्ये उपस्थित भाग्यवान साधकांबद्दल सद्भाव प्रकट करतो। साधकीय चिंतन पहाटेच्या याच्यात जे चालू आहे त्यामध्ये जो स्रोत सहज वारी सुरू झाल्यापासून आपल्या याच्यामध्ये जो चालला त्याच्यातला परिशिष्ट भाग पायारूपानं संपूर्ण जगतरचनेचं विधानच वासना आहे। वासनेनुसार प्रतिक्रिया, क्रियेची प्रतिक्रिया ज्याला म्हणतात। मूळ वासना हे बीज आहे आणि त्याचं हे सगळं झाड आहे जगत हे। म्हणून जयाजी वासना तयाती भावना या अभंगापैकी वासना शब्दाचा विचार सांगत असताना प्रमाण म्हणून आपण संत विचार चाललेले आहेत। संतांनी वासनेविषयी जे मुद्दा सांगितला, वासनेचं स्वरूप सांगणार आपण काल नाथांचा जो अभंग पाहिलेला आहे तो फार चांगला आहे। 10 चरणाचा तो अभंग आहे। इतका मोठा कंठ होईल असं नाही, पण अर्थानुसंधानाच्या दृष्टीने लक्षात ठेवा। तेव्हा वासनेची करणी ऐके तू मना, यावेळी याने केली रचना ब्रह्मांडाची, निर्गुण चैतन्य सदा सुखराशी, त्या दिली 84 लक्ष योन सोंगे, एरवी हे लाघवी खेळे नाना खेळ, तेथे तू दुर्बळ काय करसी। तेव्हा तर काय करता येईल, तिचं स्वरूप काय हे कळल्याशिवाय त्याच्यावर काही करता येणार नाही। मग काय करता येईल याचा समारोप केला उपसंहारामध्ये, आणि ही मधली 6 चरण तिचं स्वरूप सांगणार आहे। तर ती क्षणात चंचल बनवते, क्षणात निश्चल बनवते, क्षणात थोडंफार सावध झाल्याचा भास करवते, क्षणात विफलतेचं नैराश्य निर्माण करते, क्षणामध्ये जरा करुणा मनात निर्माण होते, क्षणामध्ये ती कठोर होते। वासनेचे हे सगळे प्रकार क्षणिक आहे ती, हा महत्त्वाचा मुद्दा आपण काल पाहिला। से प्रत्येक गुणामध्ये फिरते, क्षणैक सात्विक, क्षणैक राजस, क्षणैक तामस, करोनी सांडी सोडी, आपल्याला सगळ्यांना फिरवते या सगळ्या गुणामध्ये। क्षणैक प्रवृत्ती, क्षणैक निवृत्ती, क्षणैक विश्रांती, आणि क्षदी उद्विग्न तप्त करते। क्षणैक आवडे, क्षणैक नावडे, आवडीचं नावडीचं अनुकूल वेदनियम, प्रतिकूल वेदनियम प्रमाण, क्षणैक विघडे घडेल सुख, घडले सुख, कधी सुखातून बाजूला करते, कधी सुखाच्या तात्पुरतं अनुकूल वेदनियममध्ये जुळते। तेव्हा ऐशी ही लाघवी पाहता क्षणभंगूर, फक्त त्याच्यात एवढंच आहे ती स्थिर रूपानं नाही, सतत चंचल आहे आणि म्हणून तिला आवरणे। पण ह्या चंचलतेच्या प्रभावांचा प्रभाव कुठपर्यंत झालं तर ब्रह्मादी हरिहर ठकिले तेने, एवढा विचार आहे या वासना। आणि या बाबतीत एकच उपाय सांगितला ज्याचा आपण काल परत विचार केला। नामा म्हणे तरीच इच्छा हिचा संग सुटे, दैवयोगे भेटे संत संग। तर या समारोपाच्या मुद्द्यामध्ये एक मुद्दा लक्षात आला जो तुमच्या जीवनामध्ये फार बारकाईनं ध्येय बनवण्याच्या दृष्टीनं गरजेचा आहे, आणि तो आहे संत संग। आता संत संग मिळण्याच्या प्रकारामध्ये एक तुम्हाला सांगतो, कलियुगामध्ये संतत्वाची श्रद्धा स्थिर होत नाही। माया संतत्वावर श्रद्धा आणि विश्वास बसू देत नाही, हे मायेचं स्वरूप आहे।
आणि म्हणून अगदी सुरुवातीला मानवी संतसंग मिळाला तर चांगला आहे, पण मानवी साधकाला संत समजू नका, सोंगाला संत समजू नका, अनुभवींना संत म्हणा. अनुभवे आले अंगात या जगात तसे, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. तर हे अनुभवी संत संघाचा पहिला टप्पा सत्संग करा. मग सत्संग कशाला म्हणायचं? संत वाणीचं चिंतन, शास्त्रवाणी, ईशवाणी आणि संतवाणी या व्यतिरिक्त कविवाणी आणि पंडितवाणीला महत्त्व देऊ नका. आपण कविवाणीला आणि पंडितवाणीला फार महत्त्व देतो हल्ली. लक्षात घ्या, या सगळ्या वाण्या काही अनुभवाच्या अलीकडून होतात आणि काही अनुभवाच्या पश्चात प्रगट होतात. आपल्याला हे फरक कळला पाहिजे. तर पंडिती वाणीचा प्रभाव वारकरी संप्रदाय अलीकडे फार पडला. त्यामुळं वारकऱ्यांना अनुभवाच्या थोडं अलीकडं अटकावून ठेवण्याला ही पंडिती वाणी कारणीभूत आहे, हे लक्षात घ्या. पंडित लोक छल करतात, वकील लोक जसं अक्षरांचा शब्दांचा छल करतात, अनुभवाच्या अलीकडं राहून ते शास्त्रभोगी बनतात आणि शास्त्रभोगी बनून ते हा शब्दच्छल करत राहतात आणि त्याच्यातच माणसं अडकतात. प्रारंभी शिकायला याचा चांगला उपयोग आहे, पण कल्याणाला उपयोग नाही. हे छोटे छोटे जे ग्रंथ आहेत ना, जसं प्रायमरी स्कूलचे ग्रंथ असतात जे आपल्याला भाषा शिकवतात, तसं परमार्थी भाषा शिकवणारी ही प्रायमरी, आणि त्याला आम्ही मुख्य कॉलेज समजलं आहे. आमचा मूर्खपणा आहे. कॉलेजचं जीवन म्हणजे संतवाणी, अनुभवी वाणी. अनुभवे आले अंगात या जगात येत. त्या परमार्थात आला तर संतवाणीचा प्रभाव आपल्याला झाला पाहिजे. पंडिती वाङ्मयाचा प्रभावच डोक्यात फार झाला नाही. इथं कोणी नाही आहे, कारण आमचं चोख वर्णन असल्यामुळं जे त्याच्यात अडकलेले ते इकडे येतच नाही. त्यांना वाटतं हे आपल्या कामाचं नाही, असं आहे. परंतु पुन्हा पुन्हा कोणाला तरी कोणीतरी चक्रात घालतं. अडाणी बायांनासुद्धा ज्यांना अजून उपासना कळली नाही, चित्तशुद्धी कळली नाही, कर्मयोग कळला नाही, आमच्या पंढरपूरचं चक्कर असेल, त्यांना अशी एक प्रतिष्ठेचं स्वरूप मानलं गेलं आहे की त्याही वृत्तीप्रभाकरण विचारसागर ऐकायला जातात. माती ढेकळं कळत नाही दुसऱ्या भाषेत, परंतु मनामध्ये चुकीचा प्रभाव इमेज झालेली आहे की इथं हे ऐकणं म्हणजे प्रतिष्ठित पारमार्थिक श्रोता असं आहे. हे ज्याला कळत नाही तो मूर्ख, असं आमच्या इथलचं गणित झालेलं आहे. तेव्हा परिस्थिती फार वेगळी आहे. पंडिती वाणी ही फक्त भाषा शिकवते, संतवाणी तुमच्या हृदयावर परिणाम करते. एक बुद्धीवर परिणाम करणारी वाणी, एक मनावर परिणाम करणारी वाणी. जसं विनोदप्रधान वाणी असते ना, ती मनावर प्रभाव करते. आपण त्याच्यामध्ये मनोरंजन करतो, ऐकण्यामध्ये गर्क होतो. कितीतरी लोक आता आम्ही पाहिलं आमच्या वारीमध्ये सुद्धा की ज्या गंभीर स्तरावर कार्यक्रम करायला पाहिजे त्या गंभीर स्तरावर नाही, विनोद, आणि लोक ते हसतात, ऐकतात. थकलेल्यानंतर त्याने ते मन तेच आवडतं. आमच्या जवळ 5-7 कीर्तनकार होते, त्यातले 2-3 कीर्तनकारांनी ते विनोद प्रधानच कार्यक्रम केले आणि लोकांना ते आवडतात. तर ही मनप्रभावी वाणी, बुद्धिप्रभावी वाणी आणि चित्तप्रभावी वाणी, तर हे वेगवेगळ्या वाण्यांचे प्रकार पडतात. तर ह्या सगळ्या अलीकडच्या अनुभवाच्या अलीकडच्या वाण्या आहेत. ह्या सगळ्या पंडिती वाणी, विनोदी वाणी, ह्या सगळ्या अनुभवाच्या अलीकडच्या वाण्या आहेत. संतवाणी अनुभवी वाणी आहे. ऋषीमुनींची वाणी अनुभवी वाणी आहे. संतांनी आपला मार्ग सांगताना आपले आचार्य मानले ऋषीमुनींना. वेदमार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो. उपनिषद ही अनुभवी वाणी आहे, लक्षात घ्या. श्रुतिस्मृती अनुभवी वाणी आहे. संतवाणी त्याच्या खालोखाल आपल्या भाषेत सोपं आणि समजणारी, आपल्याला
बालकाचे चाली माता जाणून पावलं घाली असं शिकवणारी वाणी म्हणजे संतवाणी. म्हणून येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. तर संतवाणी ऐका. तर इथं जर 10-20 पाठ चालू असले ना तर गाथ्याचा पाठ ऐका, कारण संतवाणीचा संबंध आहे. आता शिकवणारे त्याच्यातही पंडित प्राधान्याने शिकवणारे काही आहेत आणि उपासना प्राधान्याने शिकवणारे काही, हा भाग वेगळा. ज्ञानेश्वरी ऐकली, ज्ञानेश्वरी थोडी गाथ्याच्या पेक्षा गहिराई आहे ज्ञानेश्वरीमध्ये, लक्षात घ्या. म्हणून गाथा दासबोध ऐका. पण दासबोध तर संप्रदायाच्या लोकांना असं वाटतं की क्रॉसच आहे. आजचा माझा विषय संत यादीमध्ये समर्थ मानले जातात, लक्षात घ्या. समर्थानी वासना प्रकरण. काल आपण नामदेव महाराज, तुकाराम महाराज, नाथ महाराज यांची प्रमाणं पाहिले. आज अनुभवी असणारे, आधी केले मग सांगितले असं स्वतः अनुभवी शब्दात बोलू शकतात त्या समर्थ वाणीमध्ये आपल्या चालू असलेल्या वासना प्रकरणाचे काय विषय आले, हा आजचा विषय आहे, लक्षात घ्या. तर यामध्ये बिलकुल वासनेच्या संगे जन्म घेणे लागे या प्रकारचं एक प्रमाण आहे. मना वासना चुकवी, काय फायदा होईल, येरधारा चुकवी. म्हणून मध्ये कॉमन संकेत आहे चुकवी. वासना चुकवी म्हणजेच येरधारा चुकवी. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जे आहे ना, त्याला अनुकूल असं समर्थ भाषेतलं प्रमाण आहे. मना वासना चुकवी येरधारा, मना कामना सांडिरे द्रव्यदारा. तर त्या श्लोकातला पहिला संकेत मना वासना चुकवी येरधारा, म्हणजे जे तुकोबरायांचं प्रमाण, जे नाथांचं आपण पाहिलं प्रमाण, तेच प्रमाण समर्थाने द्या. समर्थवाणीचं वैशिष्ट्य संतवाणीचं असं असतं की सिद्धांत एकच सापडतील. हे संतवाणी मांडण्याची पद्धती बदलेल, पण अनुभवीच्या आधारावरचे सिद्धांत आणि त्यामुळे ठोस सिद्धांत असतात. या सगळ्या संत प्रमाणातून आपल्या ध्येयामध्ये वासना विनाशाचं ध्येय झालं पाहिजे, याच्याकरता हे चिंतन आहे. ययाजी वासना तयाती भावना होतसे जाणा आदी अंती. याकरता वासनेचं झाड खोडावं, म्हणून त्या झाडाचं स्वरूप मधल्या 2 चरणात सांगितलं की कामाचे विलग आवरावे चित्त, लक्षात घ्या. आणि त्याचकरता म्हणून कुडी वासना सांडी वेगी, मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. वासना काय करते, म्हणून कुडी वासना सांडी वेगी, संपूर्ण शरीरातून वासनेचं बीज उखडून टाक. तर आणि का कर, आणि ह्याला वेग कर, वेगी शब्द आहे का, तर ही जर आत्ता केली नाही तर हा काळ खाऊन टाकला तर पुन्हा जन्ममरण चालेल. बळे लागला काळ हा पाठी लागी, करू होईल. अरे एक तर त्याचा क्रम आहे क्षीण होण्याचा. शरीर क्षीण झाल्यावर वासना क्षीण होतेच, पण त्याचा फायदा काय, परमार्थ करायला आयुष्य शिल्लक राहिलं नाही. आणि वासनान तू बरोबर मेला तर शेवटी वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. म्हणून कल करे सो आज कर, आज करे सो अब. तर वासना वेगानं म्हणून कुडी वासना सांडी वेगी. मनाचे श्लोक या 205 श्लोकामध्ये 8 वेळा वासनेच्या श्लोक आलेले आहेत. तर सगळ्यात पहिला मना वासना दुष्ट कामा नये रे. सुरुवात इथून कर, म्हणजे सुष्ट आणि दुष्ट. तर दुष्टवर कंट्रोल कर. वारकऱ्यांचं पहिलं माळ घालण्यापूर्वीचं जे नियमन बैठक आहे ती दुष्ट वासना त्याग करून परदारा, परधन, परनिंदा, परपीडन ही दुष्ट वासना सांडून या भजन हरीचे करा. हे 4 पाळा, लक्षात घ्या. परदारा, परधन,
परनिंदा, परपीडन हे दुष्ट वासनेचे स्वतः स्वरूप आहे. सांडून या भजनारीचे करा. म्हणून मना वासना दुष्ट कामा नये रे. आणि याचं बीज मनाच्या ऐवजी बुद्धीत असेल तर तिथूनही काढ. मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मना धर्म नीती सोडू नको. हो तर अधर्म होऊ देऊ नको, नीती सोडू नको. मना अंतरी सार विचार राहो. सद्विचाराने दुर्विचाराला मारा. असं आहे. काट्याने काटा काढण्याचा प्रकार आहे. शेवटी काटाही टाकून द्यायचा आहे. तो ज्या काट्याने काटा काढला तोही टाकून द्यायचा आहे. पण पहिल्यांदी सद्वासनेनं दुर्वासनेला मारा. म्हणून मना अंतरी सार विचार राहो. सारासार विचार करा. उठाउठी नामधरा कंठी विठोबाय. क्षणक्षणाहाची करावा विचार. विवेकाच्या आधी वैचारिक परमार्थ. लक्षात घ्या. विचार आणि विवेक सारखे आहेत असं वरून वाटतं, पण वैचारिक परमार्थ आणि विवेकाचा परमार्थ यामध्ये थोडं ताकद फरक आहे. तर निदान कमीत कमी वैचारिक हॅमरिंग करा. चांगलं काय, वाईट काय, चांगलं काय, क्षणक्षणाची करावा विचार. सारासार विचार करा. उठाउठी. आणि तो उठाउठी म्हणजे सारखा करायचा आहे, असं नाही थोड्या वेळापुरता. उठता बसता सारासार विचार करा. उठाउठी. सार काय असार काय याचं सावधानी सारखी पाहिजे. ऐसे संसारात आल्यापासून सावधान ऐसे काय ते विचारा. आले हो संसारा सकळही. तर विचार करा. त्या वैचारिक परमार्थ पाहिजे. आपला कृतीचा असतो पण वैचारिक कमी असतो. त्यातले त्यात जे अडाणी लोक असतात ना, विचारांना धार मिळालेली नसते. त्यांना स्वार्थाचं अनुकूल प्रतिकूलचे विचार कळतात. बुद्धी असते पण. आणि म्हणून स्त्रिया, अडाणी पुरुष. अडाणी शब्दाचा आमचा अर्थ वेगळा आहे. अडाणी शब्दाचा अर्थ आम्ही अशिक्षित समजत नाही. संसारासक्त सगळे अडाणी अशी आमची व्याख्या आहे. फक्त पदवी, शिकलेली पदवी असला अडाणी का तो अविवेकी निर्णय घेतला म्हणून, अविचारी निर्णय घेतला म्हणून, विनाशी संसाराच्या मागं लागला म्हणून, ज्याला मूळच विवेकाचा पहिला पाया घसरला, आसाराच्या पाठीमागं लागला म्हणून. म्हणून त्रिगुण आसार, निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. म्हणून नामाच्या आणि गुणातीतपणाच्या, निर्गुणतेच्या जो साकार आणि निराकार, सगुण आणि निर्गुण यामध्ये निर्दोष सगुण आणि निर्दोष निर्गुण याच्या पाठीमागं जो लागला तो सुशिक्षित, तो शिक्षित. आणि सदोष सगुण सगळं जे आहे ना, सार असणाऱ्या संसाराच्या मागं लागला तो अडाणी. अडाणींची संख्या फार आहे. असं आहे. आडगळीच्या दिशेला गेलेला तो अडाणी. असं आहे. असार, अशाश्वत, क्षणभंगूर, अनित्य असणाऱ्या संसारामध्ये जो अडकला तो सगळा अडाणी. बाहेरून धार किती असली आणि नासक्यामध्ये किती डोकं चाललं तर ते नासकच. संसारातल्या कोणत्याही तपशिलात जे डोकं चालणारे स्वतःला हुशार म्हणवतात ते परमार्थिक लोकांच्या मीटरवर अडाणी आहेत. लक्षात घ्या. तेव्हा सार काय आणि असार काय याचा विचाराचा सारखा संस्कार. अंतरी सार विचार राहो. दुष्टवासनेवर जर मात करायची असली, अंतरी सार विचार हा सद्विचार आहे, ही सद्वासना आहे. आणि तो सारखा राहायला लागला की मग सद्वासना प्राप्त होते. लक्षात घ्या. रावण काय तुमच्यापेक्षा कमी हुशार होता. त्याचं तो स्वतःचे काही काही प्रक्रिया येतात. तो वैज्ञानिक होता. सोन्याला सुगंध निर्माण करण्याचा विचार होता. तो किमिया साधत होता. तो पराक्रमी होता. पण बिघडलं काय, तर तो त्या काम वासनेच्या आहारी जाऊन
सगळे राज्य बुडेपर्यंत त्याचे सगळा पराक्रम व्यर्थ गेला वासनेमुळं. म्हणून कुडी वासना सांडी वेगी. तर काम हे खोड आहे महाराज. वासनारूपी बीजाचं खोड काय ते काम. या कामावर विचार करा. काम गेला की तुम्ही सिद्धाच्या जवळ गेला. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तरोच्यते. विहाय कामान्य सर्वान. काम हे खोड आहे. हा जो वृक्ष आहे ना, वासनारूपी वृक्षाचं बीज, त्याचं खोड काही असेल तर काम. मग काम शब्दाचा अर्थ विशेष आणि दोन प्रकारचा आहे. कामना, काम सगळ्याच विषयाच्या बाबतीतली कामना हा एक कामाचं स्वरूप आहे. पण विशेषत्वानं या स्पर्श विषयाच्या याला आतला गाभा म्हटलं आहे. खोडामध्ये एक साल असतं, त्यातले काही टरकलं असतात, ते नीरस झालेले असतात. तर कामनांमध्ये ते आतलं जे मूळ गाभा असतो ना, चंदनाच्या गाभ्यात वास, तसं वासनारूपी खोडाच्या कामातमध्ये वासनारूपी कामना जी आहे ना, ते खोडाचं आतलं भाग आहे. अंतर वासनेचा अंतररसप्रवाह चालणारं. ध्यायतो विषयान पोषा संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामः. तर हा संगकाम, त्यात चेतन संगकाम. जडसंगकाम पंचविषयामध्ये, चेतन संगकामामध्ये स्त्रीसंग येतो. लक्षात घ्या. मुलाचा मोहसंग येतो. हा सुद्धा एक कामाचा प्रकार आहे बरं का. चेतन जडसंगकामापेक्षा जीवरूपात असणाऱ्या चेतन संघांविषयीची आसक्ती जी आहे ती पुत्ररूपाच्या मोहरूपानं असो, स्त्रीरूपाच्या विषयरूपानं असो, हा कामाचं खरा गाभा आहे. जसं चंदनाच्या गाभ्याला महत्त्व आहे, तसं वासनेचा हा गाभा आहे, हा वृक्षरूपात आणण्याकरता. म्हणून त्याचं खंडन करण्याकरता स्थितप्रज्ञ लक्षणात ती लक्षणं आलेली आहेत. ध्यायतो विषयान पोषा संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोहा. हे सम्मोह त्याचंच आहे. सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिविभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. हे 2 श्लोकाचं सूत्र आहे सगळं. म्हणून जास्तीत जास्त प्रचलित ह्याच्यामध्ये वासना, स्त्रीसंगविषयी वासनेचा विषय वासनारूपानं जास्त वेळेला वर्णन आलेला दिसतो. वासनेचं फार मोठा परिवार आहे, पण गाभा या विषयाशी. म्हणून वासना शब्दाचा तुमच्या आमच्यावर संस्कारित अर्थ फक्त स्त्री वासना, काम वासना अशा अर्थानं जास्त आहे. ते चुकीचं नाही, पण तेवढंच आहे असं नाही. वासनेच्या वृक्षामध्ये फार बारकावे आहेत. वरची साल, आतली साल, गाभा हे जसे खोडातले प्रकार आहेत, तसं कामविकारातले सुद्धा प्रकार आहेत. आणि या सगळ्याच्या बीजा, या खोडाच्या मूळ जर काही असेल, बीज आणि मूळ, हे जे मूळ पकडणं जे आहे ना, ते महत्त्वाचं आहे. तर जगतासक्ती हे मूळ, काम हे खोड, आणि काम बीज वासना. वासना या बीजापासून जगतासक्ती नावाचे मुळं तयार झाले, आणि त्याच्यातून हे काम नावाचं खोड झालं, आणि त्या खोडातून मग हा सगळा परिवार फांद्या, मग पुन्हा त्याचं बीजापर्यंत परिस्थिती. तसं हे वासनेचं जे झाड आहे, या वासनेच्या झाडाला हे कसं वाढतं ही रचना झाली, आणि कसं आवरायचं याची रचना आहे. तर दुष्ट वासना तोडणं म्हणजे फांदी तोडणं आहे. त्या झाडाच्या विस्ताराची मेन फांदी जी आहे ती तोडणं आहे. मग सुष्ट वासना शिल्लक राहतात. आता त्याचे आपण काही प्रकार पाहिले काल जाता जाता. पाणी तोडणं हा त्यातला प्रकार आहे. मुळं खंडित करणं, खत पाणी तोडणं फार गरजेचं आहे. म्हणजे विषयाचं जे कंट्रोल आहे, आहार युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्म, हे जे आहे ना, हे सगळं त्याचं खत पाणी तोडतं.
लक्षात घ्या. तर म्हणून शास्त्राचार, सदाचार, सद्विचार हे सगळे उपयोगाचे आहेत वासना विषयाच्या खंडनाकरता. म्हणून वैचारिक परमार्थ सुरू करा. कवायतीच्या परमार्थापेक्षा वैचारिक परमार्थ श्रेष्ठ आहे. कवायतीचा परमार्थ निरर्थक नाही, पण लेट कमर होऊ शकतो. ही सवय असते साऱ्या पोथ्यांमध्ये, कुठं वडाला प्रदक्षिणा घालायला सगळं ठीकच आहे. हा कवायतीचा परमार्थ आहे, लेट कमर आहे, पुण्य निर्माण करील, पाप नाश करील. त्याच्यातले काही साधारण पुण्य निर्माण करते, विशेष पुण्य नाही निर्माण करू शकणार. कवायतीच्या काही परमार्थामध्ये वळण लागतं सदाचाराचं, पण सद्विचार नसला तर सदाचार टिकत नाही. सद्विचार असला आणि त्यात जर विवेक मिळाला, सद्विवेक, तर मग प्रश्नच नाही. असं आहे. सदाचार, सद्विचार, सद्विवेक, वैराग्य आणि मग सिद्ध. असं आहे. तर सदाचारापेक्षा सद्विचाराच्या मदतीनं सदाचार, म्हणजे सदाचाराचं खंडन नाही, सद्विचाराच्या मदतीनं सदाचार, सद्विवेकाच्या मदतीनं सदाचार. असं आहे. आणि मग त्याच्यातून मुक्त होण्याकरता वैराग्य. सत्वगुणामध्ये उपयोग करायचा, तमोगुणातून वर येण्याकरता रजोगुण आणि सत्वगुणाच्या आधारातला रजोगुण, शेवटी रजोगुण सोडून सत्वगुण आणि शेवटी गुणातीत. असं आहे. तर गुणातीत हे वैराग्याची पृष्ठभूमी आहे. तर सदाचार यांना सद्विचाराचा जोर द्या. हे सगळं वासनेच्या परिवार नाश करण्याकरताच आहे. पटकन एखाद्याला वाटते कुणीकडं चाललं, कुणीकडं तर नाही चाललेलं, क्रम तोच आहे. मूळ आपल्याला वासनारूपी झाड, वासनेनं संसारासक्तीरूप झाड जो झालेलं आहे संसार संबंधी, हे झाड काढल्याशिवाय भगवत प्राप्ती नाही. आणि त्याच्याकरता साधारण सत्संग, विशेष सत्संग, सत्संग आणि संतसंग याच्यात सुद्धा अंतर आहे बरं का. तर पहिल्यांदा सत्संग करत असताना सत्तत्वाचा विचाराच्या आधारानं सुद्धा संग होऊ शकतो. आणि संतसंग म्हणजे अनुभवाचे संग, डायरेक्ट स्पर्श. तर सुरुवातीला सत्संग करा, याच्यात एक आलेला आहे बरं का विषय, की सत्संग करा. मना सज्जना संगती वस्ती की, सज्जनी वस्ती कीजे, हा संतसंग बरं का. आणि म्हणून भजनाने वासना जाते याचंही प्रमाण याच्यात आलेलं आहे. हे जे 8 श्लोक आलेले आहेत याच्यामध्ये मना वासना वासुदेवी वसोदे, सद्वासनेनं मना कामना कामसंगी नसोदे. वासना त्यागाचे प्रमाण फार समर्थांच्या याच्यात चांगले आहे. मना कल्पना वाऊगी ते न कीजे, मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे. हा उपयोग, हा श्लोक वासना विजयाच्या दृष्टीनं होणाऱ्या उपायाकरता फार सुंदर सांगितलेलं आहे. पॉझिटिव्ह बाजू काय, वासना टाकायची, तर वासुदेवी वासना जोडणं. म्हणजे डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठ्ठलाचे मुख, तुम्ही ऐकारे कान माझ्या विठोबाचे गुण, हे वासुदेवी वासना जोडण्याचा संबंध आहे. म्हणजेच काट्याने काटा काढायचा, पुढं तू ठेवायची नाही तिसऱ्या वासना. आणि याकरता जगी धन्यतो रामसुखे निवाला, कथा ऐकता सर्व तल्लीन झाला. सत्संग याला म्हणतं. म्हणजे कथा ऐकण्याचंही महत्त्व दिलं, संतांच्या संबंधाचंही महत्त्व दिलं, हे लक्षात घ्या. देह भावना रामबोधे उडाली, मनोबोध रामबोध, मनोवासना रामरूपी बुडाली. तर रामबोध, रामरूप म्हणजे सगुण उपासनेने वासनेचं क्षीण करता येतं. रामकथा ऐका, रामाचा बोध करून घ्या. रामाच्या रूपाचं जर तुम्ही
चिंतन केलात तर वासना रामरूपामध्ये बुडून जाईल. वासना वासनत्व राहणार नाही. वासनारूपी वसन भगवान काढतात. रासलीलेचा प्रसंग, रासलीलेच्या प्रसंगामध्ये जे वस्त्रहरण आहे लीला, हे भौतिक वस्त्रहरण नाही. परमात्म्याला काय भौतिक वस्त्रहरणाची गरज आहे? तर वासनारूपी वसन आपल्या भोवती आहे आणि प्रेमाद्वैताला प्रतिबंध करणारं ते वासनारूपी वसन आहे. आणि ते वासनारूपी वसन वस्त्र जे आहे ना, ते भगवंतानी बाजूला काढलं. म्हणजे जसे संत कृपा करून वासना निमवतात, तसं भगवंत पण कृपा करून हे वासनारूपी वस्त्र आपल्या अंगावरचं काढ. तेव्हा हे जे चिरहरण दिलं आहे, आध्यात्मिकदृष्ट्या तुम्हाला पंडिती वाङ्मयात जे शिकवलं जातं की आवरण दोष आपल्याला काढावा लागतो, तर भागवत शास्त्र सांगतं तुमचा जर विश्वास असेल तर तुमच्यावर भगवान कृपा करून हा आवरण दोष काढतात. याच्याकरता उदाहरण आहे ते रासलीलेचं. चिरहरण लीलेचं उदाहरण दुसरं काही नाही आहे. रासलीलेचा अधिकार पैदा करण्याकरता जे प्रतिबंध वापरले जातात, मला विक्षेप आणि आवरण दोष काढताना, तर आवरण दोष काढताना हे पंडिती लोक किंवा ज्याला आपण अद्वैताचा केवळ अभिनिवेश साधणारे संतांनी अद्वैत चिंतन केलं, मी वासुदेव तत्वदा, तरीसुद्धा अभिनिवेश नाही, अभिमान नाही घेतला. यांनीच होतं असा आग्रह नाही ठेवला. यांनीही होतं, फक्त यांनीच होतं हे पंडिती वाङ्मयामुळं आपल्या मनामध्ये दुष्ट आग्रह वाढतो. भक्तीसुद्धा आवरणभंग टाकू शकते, काढू शकते, हे भागवताने दाखवलं. हे चिरहरण लीलेचं उदाहरण जे आहे, हे भक्ती अपूर्ण आहे असं आपल्याला शिकवलं जातं. एकांगी वर्णन केलं जातं की नाही, उपासना फक्त विक्षेप दोष काढायला समर्थ आहे. मलदोष काढण्याकरता कर्मयोग, विक्षेप दोष काढण्याकरता भक्तियोग, आणि आवरण दोष हा फक्त ज्ञानानेच जातो. ज्ञानानेच जातो, पण ज्ञान आपण बुद्धीनं घेतल्यानंच होतो. हे दोन्हीचा मेळ घोटाळा आहे. आपण बुद्धीनं घेतल्यानंच ज्ञान होतं असं नाही. शुद्ध बुद्धी नसेल ना तर भगवानसुद्धा आपल्या बुद्धीतलं आवरण दोष आहे. तेषाम एवाम अनुकंपार्थम महमत ज्ञानजम तमा नाशयाम्यात्म भाव असतो ज्ञानदीपेन भासवत. देव म्हणतात मी त्याचं अज्ञान दूर करतो. म्हणजे आवरणभंग करण्याचं आश्वासन भगवंतांनी भक्ताकरता दिलेलं आहे. म्हणून भक्तांनी चिंता करायची नाही, आपली बुद्धी चालत नाही वेदांतात तर काय करावं, भजन करत राहा. भगवंताची कृपा झाली तेषाम एवानुकंपार्थम, भगवान कृपा करतील. आणि केलंच की. गोपिका कुठं शिकलेल्या होत्या? आमच्या जनाबाई सखूबाई कुठं शिकलेल्या होत्या? त्यांच्यावर भगवंताने कृपा केली आणि त्या अनुभवापर्यंत त्यांना नेऊ शकल्या. म्हणून डोक्यामध्ये चुकीचा समजच करू नका. भक्तीचा अधिकार आपला असेल तर भक्तीलाच पकडा आणि त्याच्यावर विश्वास ठेवा, अविश्वास करूच नका. ती भक्ती पूर्ण करेल. लक्षात घ्या, मोक्षापर्यंत नेण्याचं क्षमता भक्तीमध्ये आहे. तक करू नका. आपली बुद्धी चालत नाही, ते फार अवघड असतं, मग ते पाठाला जाऊन उपयोग होत नाही, लक्षात तर काही राहतच नाही. काही जातात ते लक्षात राहण्याकरता नाहीच, फक्त मोठ्या ठिकाणी आपण दिसलो पाहिजे. महिलांचं तर अडाणीपणा असा असतो, जिथं मोठं नाव आहे ना तिथं आपण असलं पाहिजे. हे सगळ्यात मोठे कीर्तन कार्य, मग आपण ते दिसलं पाहिजे. चातुर्मासात काही लोक असे आहेत महाराज, काही ठराविक ठिकाणी प्रवचनात गेले नाही की चातुर्मास व्यर्थ असं समजणारे लोक आहेत. अरे इथं येऊन भजन केलं, उपासना केली, प्रदक्षिणा केल्या, तरीसुद्धा चातुर्मास सफल आहे. हे एक वैचारिक साधनेकरता उपयोगाचं आहे. म्हणून तुम्ही मग सुरुवातीला जे सांगितलं, सदाचाराला सद्विचाराची जोड मिळण्याकरता या सत्संगाचा उपयोग आहे. ग्रंथरूपी सत्संग, संतसंग आणि सत्संग याच्यात फरक आहे. तर सद्विषयी जिथं चर्चा चालती तो सापेक्षात सत्संग पाहिजे. जिथं विनोदन हास्य चालतात तिथं वेळ वाया घालणं आहे. वाया व्यर्थ कथा सांगणे मार, अशा कथेचा निषेध केलेला आहे. वाया व्यर्थ कथा सांगणं. पण जर सद्विचाराची कथा ऐकते तर कथा ऐकता सर्व तल्लीन झाला. असं आहे. जगी धन्य तो रामसुखे निवाला, कथा ऐकता सर्व तल्लीन. देहभावना रामबोधे उडादी, देहभावच संपून जाईल. काय
कीर्तनाबद्दल म्हणे कीर्तन चांग होय अंगारी रूप. तर देह भावना बुडेल इतकं तल्लीन जर झाला तर वासना बुडून जाईल. मनोवासना रामरूपी बुडाली. तर हे आमचं समन्वय आहे. आम्ही स्वतः वारकरी संप्रदायातले असलो तरी संत संस्कारी असल्यामुळं आग्रह आणि रागद्वेष नाही. म्हणून आम्ही गेल्या वर्षी वारीतच चतुशताब्दी होती. तुकाराम महाराजांचं तर आम्ही चरित्र सांगितलंच, कोड कौतुक अनुष्ठान रूपानं केलं. पण वारकऱ्यांकरता हाही संस्कार पाहिजे म्हणून गेल्या वर्षी करुणाष्टक वारीचे संबंध रस्त्यानं आम्ही सांगितलं. अनुदिन अनुतापे तापलो रामराय. संत संस्कारी मनुष्य कधी रागद्वेषी आणि आग्रही नसतो. आग्रही आणि रागद्वेषी असला की कुठंतरी त्याला संत संग कमी पडला आहे. परमार्थिक दिसतो आहे पण नुसत्या वाचनाच्या स्वतःप्रामाण्यवादानं किंवा पंडिती वाङ्मयामध्ये थोडा आग्रह आहे. माझंच खरं दुसऱ्याचं खोटं. खंडन मंडन दोन असलं की ते पंडिती वाङ्मय. मंडन प्रधान संत वाङ्मय असं आहे. आणि खंडन केलं तर फक्त प्रकृतीच्या वाङ्मयाचं करतील. परमार्थाच्या कोणत्या त्याचं समर्थनच करतील, मंडन करतील. तो आत्ता पण करतो ते सगळं बरोबर आहे, त्याच्यापेक्षा हे कर. त्याला शिकवताना बालकाचे चाली त्याला हलके त्याला पुढं शिकवतील. मागच्याचं खंडन करून त्याच्या मनाचा विक्षेप आणि गोंधळ करणार नाही. तर मी खंडन करतोय ते तत्त्वज्ञानाचं नाही करत. तत्त्वज्ञान सांगणाऱ्या व्यक्तित्वात आग्रही व्यक्तींचं खंडन करतोय. पंडिती वाङ्मयामुळं आग्रहीपणा तयार होतो. वाङ्मय चुकीचं नाही, वाङ्मयात सिद्धांतच असतात, पण मांडण्याच्या शैलीमध्ये आग्रह असतो आणि त्याचा दोष परिणाम आपल्या बुद्धीवर होतो. म्हणून तेच सिद्धांत संत सांगतील ते ऐका. जे तिथं आहेत ना फक्त पद्धतीत फरक आहे, एक आग्रही आणि एक अनाग्रही. संतांनी काही विचारसागरातले वृत्ती प्रभाकरातले सिद्धांत मांडले नाहीत का? उलट ते कळण्याकरता लोक म्हणतात हे वांगावं. मी तर म्हणतो आवश्यकताच नाही. संतांनी सगळं काम केलं आहे. बालकाचे चाली जर म्हटले, एक पंडित ते काय विद्यार्थी म्हणले अहो ज्ञानेश्वरी समजण्याकरता विचारसागर केला पाहिजे. मग बालकाचे चालीच्या गणितात कुठं बसले माऊली? अर्थ काय होईल त्याचा? ज्ञानेश्वरीतलं तत्त्वज्ञान जर नीट अभ्यास केला श्रद्धेनं तर तुमच्या मनोवृत्तीला जसं आवश्यक आहे तशा पद्धतीचे सुद्धा सिद्धांत त्याच्यात असतातच. संत वाङ्मय म्हणजे बालकाचे चाली, जो जसं असेल तसं. संतांनी सज्जनी मांडलेले दुकान जे जया पाहिजे ते आहे रे. तर हे संतांजवळ सगळ्या प्रकारचं आहे. उलट या प्रक्रिया पद्धतीमध्ये आग्रह जास्त आहे. ब्रह्मदेव आला तरी बदलू नका असं म्हणतं ते ग्रंथ. म्हणजे आग्रह शिकवतो, रागद्वेषात्मक शिकवतो, खंडन शिकवतो आणि त्यामुळं साधकाला एकांगी बनवतो. म्हणून संत वाङ्मय महत्त्वाचं आहे. संत वाङ्मय तुम्हाला कधी एकांगी बनवू देत नाही. आणि आपला खरा मूळ संप्रदाय संतांच्या मागं जाऊ, संताची या मागे. तो का म्हणे चाल वेगळे काय, पण आम्ही संतांच्या मागं जायचं सोडून दिलं आणि उलट संत वाङ्मयापेक्षाही अजून प्रभाव आहे मुख्य संतांच्या शक्तीचा. म्हणून फडकऱ्यांच्या परंपरा याच्यामध्ये सगळं संत वाङ्मयाला प्राधान्य आहे. शेवटी तुम्ही मूळ संप्रदाय जो चालतो त्याचं परंपरा काय, आचार काय. वारीमध्ये कोणी जर चालता चालता इतर वाङ्मय घेतलं तर आम्हाला चालणार नाही. याचा अर्थ माऊलींचं म्हणणं काय, माऊली शक्तीद्वारा तुमच्याकडून काय करून घेतात, तर संत वाङ्मय. त्यात आग्रह नाही, माझंच वाङ्मय म्हणा. तुकोबरायचे अभंग, नाथांचे अभंग सगळे चालतात, पण संत वाङ्मय, पंडिती वाङ्मय नाही चालत. रस्त्याने नित्यनेमामध्ये आम्ही काय चालवतो, संत वाङ्मय, हे लक्षात घ्या. म्हणून मनातून आग्रहच काढून टाका. पंडितांशी द्वेष करू नका, पण पंडित वाङ्मय हे आपलं मूळ पथप्रदर्शक नाही. आपलं पथप्रदर्शक वाङ्मय आहे ते संत वाङ्मय असा आग्रह ठेवा. आपल्या डोक्यात ध्येय ठेवा. चटणी आपण वापरतो मुख्य अन्न म्हणून नाही काय, तर मुख्य अन्न आपलं संत वाङ्मय हे लक्षात घ्या.
फारच तुम्हाला बुद्धीची भोंड जिरवायची असली तर आपलं चटणीसारखं पंडिती वाङ्मयाचा उपयोग करावा. तर ऋषीमुनी वाङ्मय, संत वाङ्मय. ऋषीमुनी आणि संत हे फक्त कालदृष्ट्या नावं वेगळे आहेत. त्रेताद्वापार म्हणून ऋषीमुनी आणि कली म्हणून संत. जे ऋषीमुनी आहेत तेच संत. वाल्मिक तुलसी भयो, वाल्मिक ऋषी आहेत आणि तुळशीदास संत आहेत. वाल्मिकच तुळशीदास झालेत अवतारामध्ये, हे लक्षात घ्या. तर जे ऋषीमुनी होते ते अवतार घेऊन संत झाले. आणि पंडित म्हणजे अभ्यासाने वकिली परीक्षा देऊन होणं हे वेगळं. तसं ते वकिलीसारखं आहे पंडिती वाङ्मय. वकिलाला आपण पंडित म्हणतो, काय वकिलासारखा पोपटासारखा बोलतो. तर वकिलासारखं नका. वकिलाचं प्राधान्य काय, वकील काय घटकेत हे सिद्ध करेल, घटकेत ते सिद्ध करेल. वकील तो वकीलच. तो उलट्या बाजूची पण बाजू घेऊ शकतो, सुलट्या बाजूची बाजू घेऊ शकतो. तसं पंडिती वाङ्मयाला स्वतःचं ध्येय नसल्यामुळं जो पैसे देईल त्याची बाजू जसं वकील घेतो, तसं त्यांच्या विचारांच्या दिशा ते सिद्ध करण्याच्या मागं लागतात. कल्याणाचं ध्येय ठेवून वकिली नसते, पैसा मिळवायचं ध्येय ठेवून वकिली असते, हे लक्षात घ्या. त्यांना कुणीकडून तरी त्या गिऱ्हाईकाकडून पैसा मिळाला पाहिजे, एवढंच. आणि पंडित वाङ्मयाचं काय, ज्याला दिग्विजय करणं म्हणजे काय, लोकेशनारूपी वकील धन मिळवणं. हे लोकेशनारूपी धन मिळवणारे सगळे पंडित. पंडित काळातच दिग्विजय होते की नाही. ऋषीमुनीच्या काळात दिग्विजय प्रकरण आहे का? दिग्विजय प्रकरण कोणाच्या काळात आहे? पंडिती काळात आहे, हे लक्षात घ्या. मग दिग्विजय मिळवण्याची इच्छा म्हणजे लोकेशना जोरात सिद्धी. मग त्याच्यामध्ये सिद्ध करण्याला महत्त्व द्यायचं. तत्त्व तसंच आहे असं काही नाही. खोटी बाजूसुद्धा वकील सिद्ध करून केस जिंकून देतात, म्हणजे ते खरंच असतं असं नाही. मग वकिलाचं ऐकावं का नाही विचार करावा. तसं पंडिताच्या मागं ध्येय बनवावं का नाही पंडिती वाङ्मय पाहून याचा विचार करावा. हे आत्ताच्या चालू सर्कलमध्ये अडकलेल्या लोकांना न पटणार आहे, पण साधकांच्या हिताची गोष्ट मी सांगतो, हे लक्षात घ्या. कारण त्यांच्या डोक्यात एक संस्कार बसलेला आहे, त्यामुळे ते पटवून घेत नाहीत. पण हिताची गोष्ट आहे, संताची या मागं चला, हे लक्षात घ्या. म्हणून आपण वासना प्रकरणाला पंडिती व्याख्येचा आधार घेतला नाही, संत वाङ्मयाचा आधार घेतला. काल आपण थोडं नामदेवांचा अभंग पाहिला, आज थोडे प्रमाण समर्थांचे पाहिले. अजूनही याच्यातलं चिंतन थोडंफार उपायाच्या बाबतीत जे वेगवेगळ्या अँगलनं केलं आहे, तो यथाक्रम समय झाल्यामुळं आपण उद्याला पाहू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. नाम भगवान की जय. जय जय श्री राधेश्याम.